आणि आता मासाहेब आलेले आहेत ज्यांचं नाव आहे नम्रता कोशे. हाय नम्रता. बरं, तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन्स करते आधी, कारण तुम्ही खरंच खूप चांगलं काम केलेलं आहे. त्यांची दोन्ही मुलं एवढी एक्सपर्ट कुक, ग्रेट. पण कसं काय हो, तुम्ही कसं काय जमवलं ते? आवड कशी आली त्यांच्यात? मी घरात सगळं करत असते नवीन नवीन, माझं बघून बघून ते करायला लागले. आणि जसं आम्ही बाहेर कुठे गेलो तर ते घरी असतात दोघं जण, तेव्हा ते दोघं चहा कॉफी, घरात खिचडी वगैरे असं करून खातात ते. बापरे, काय इतकी मोठी गोष्ट आहे खरंच. कारण आजकाल हा सगळ्यांच्या घरातला प्रॉब्लेम झालेला आहे. सगळ्या, मला वाटतं तुमच्याही मैत्रिणी असं म्हणत असतील की आजकालची मुलं काही करत नाहीत, काही करत नाहीत ते. म्हणजे आम्ही काय किंवा तुम्ही काय लहानपणी भरपूर कामं केलेली आहेत, त्या मानाने आजकालची मुलं करत नाहीत. आणि तुमची मुलं चक्क जेवणही बनवतात ना, तर खूप मस्त. आणि मला वाटतं मोठा करतो आणि त्याच्या नादाने ती छोटी पण करायला लागली, ती पण करायला लागली ना. बाकी तुम्हाला काय आवडतं? मला जास्त करून पावभाजी आवडते. आणि माझे मिस्टर छान करतात पावभाजी. हे बरं आहे तुमचं, मिस्टर पावभाजी करतात, मुलगा वडे करतो, मुलगी कुल्फी करून देते. आणि तुम्ही काय, राणी माझं नाव आहे पण ऍक्च्युअल राणी साहेब या आहेत. सो सिरियसली ते आहेच. मी नवऱ्याने करून घातलेली पावभाजी मला आवडते, तसं मलाही आवडेल हो. पण बाकी काय छंद वगैरे काय आवडतं? छंद पुस्तक वाचणे, गाणे ऐकणे. हा, मराठी गाणी मला खूप आवडतात. आपल्या दोघींचं खूप जुळेल. माझं पण पुस्तक वाचणे, गाणी ऐकणे हे खूप आवडीचं छंद आहेत. आणि आता तुम्ही काय बनवताय? तुम्ही बनवता ना? बनवता ना? बनवता. प्रश्न पडले मला. तुम्ही काय बनवता? मी व्हेजिटेबल रोल. व्हेजिटेबल रोल्स. ओके, ठीक आहे. मग आता यांच्याकडनं आपण व्हेजिटेबल रोल्स शिकूया. आणि त्याच्यासाठीचं साहित्य सांगा मला. सुरुवात आपण व्हेजिटेबल रोल्सनी करायची ना? ठीक आहे, मग साहित्य सांगा. कॉर्न, कोबी, टोमॅटो, फरसबी, कांदा, सिमला मिरची, वाफवलेल्या शेवया, रंग टाकलेली कणिक, कोथिंबीर, चाट मसाला, धने पावडर, जिरे पावडर, साखर, मिरचीचा ठेचा, मीठ. साहित्य सगळं झालं. बरंच आहे साहित्य, पण सोपं आहे, खूप काही कठीण नाहीये, कॉम्प्लिकेटेड नाहीये. तर काय काय द्यायचंय आधी? कांदा, कांदा, उभा कांदा. मग नंतर थोडासा हे करून घेऊया आपण. परतूया. तुम्ही मूळच्या कुठच्या आहात वहिनी? मी इकडची कडावच्या आहात? पुण्यातले आहात. आणि मग अरेंज मॅरेज? लव्ह मॅरेज. पुणा फार लांब नाहीये, पण कडाव आणि पुणा कसं काय? ते पुण्याला होते का शिकायला? हो. हा, काय शिकायला होते? थांबा हो, हे काय होणारच आहे, मला सांगा ना, काय शिकायला होते? शिक्षणासाठी होते. कसलं म्हणजे शिक्षण घेतलं कसलं शेवटी? हे रिझल्ट हा लागला का मग त्या शिक्षणाचा? ओके ओके ओके. कांदा, आता आपल्याला फरसबी. हे एक बरं ना, सगळ्या भाज्या त्या असं केलं की जातात पोटामध्ये, खमंग काहीतरी केलं की मस्त. आणि कडावमध्ये कर्जतच्या जवळ कडाव हे गाव असल्यामुळे तिथे थंडी पण चांगली आहे. बेसिकली समुद्रसपाटीपासून जरी फार उंच नसलं बेसिक गाव, तरी इथे ग्रीनरी पुष्कळ असल्यामुळे बऱ्यापैकी थंड आहे ना. म्हणजे आपल्या शहरांपेक्षा इथे जास्त गारवा आहे हवेमध्ये. शिमला मिरची, कोबी, तुम्ही म्युझिक वगैरे एवढं तुम्हाला आवडतं, मग आपला सारेगमपा वगैरे बघताय? हो. लहान मुलांचा खूप आवडला होता. लिटिल चॅम्प्स, सुपर हिट शो. सुपर हिट शो. कॉर्न, तुम्हाला आता मुलं तुमची खरंच गुणी आहेत, समजूतदार आहेत आणि काळाच्या बरोबर चालणारी आहेत.
तुम्हाला असं काही तुम्ही ठरवलंय का की मुलीला असं बनवायचं, मुलाला असं बनवायचं, असं काही ठरवलेत? काही प्लॅन्स आहेत तुमचे नाही, मुलांचे? प्लॅन्स असे नाहीत. त्यांना जे शिक्षण घ्यायचंय ते त्यांनी त्यांच्या मर्जीने, म्हणजे त्यांच्या खुशीने त्यांना जे घ्यायचंय ते त्यांना, आम्ही आमची अशी जबरदस्ती नाही आहे त्यांच्यावरती. गुड. सगळ्या आईबाबांनी तसंच असायला पाहिजे. आता काय? टोमॅटो. टोमॅटो वाफ देऊन द्यायची. कारण फरसबी आहे ती हां, जरा ते थोडी. थोडं शिजून घ्यायचं आपल्याला. आणि बाकीच्या भाज्यांचं जे ज्युसेस येतात त्याच्यात ती फरसबी शिजेल. 1-2 मिनिटं तरी त्याला स्टीम करा. ठीक आहे, 2 मिनिटं वाफवून घेते. झालेलं आहे ना? हो. आता काय हवं? आता याच्यात आपल्याला मुलं शिजवून शेवया आपल्याला घालायच्या. शेवया. शेवया घालायच्या. नंतर सगळे मसाले देतात. 1 by 1. हां, आधी मिरचीचं पेस्ट, मिरचीची पेस्ट, धने पावडर, धणे पावडर, हे काय? चाट मसाला. जिरे पावडर, थोडी साखर, मीठ, चवीनुसार घालायचं आहे. नंतर चाट मसाला. मुलं आपली खेळून आली की त्यांना सगळ्यात जे आवडतं तर ते हे. आणि आपल्या मैद्याच्या नूडल्स पेक्षा कधी शेवया चांगल्या. आता ह्याच्या पुढे अजून काही करायचं? ते थंड झाले हां. ते आपण ते बनवून घ्यायचं चपातीसारखं, त्याच्यात भरायचं आणि रोल्स करायचे. पण आता तुम्ही चपाती जे करताय ते रेग्युलर आपल्या पोळीमध्ये पण चालेल ना भरलं तर? हो हो, चालेल. कणिकच घेतलेली आपण हां. साधी, पौष्टिक असते ती मुलांना. हो. मैदा वगैरे असा थोडा हे होतो मुलांच्या पोटाला चालत नाही, नाही, तेच ना. त्यामुळे आपण कणिकच घेतलेली आहे. 2 रोल असे छोटे छोटे 2 रोल जरी खाल्ले ना मुलांनी, इनफ आहे ना. भरपूर. आणि मग ते रात्रीच्या जेवणाचा कंटाळा केला ना तरी चालेल. संध्याकाळच्या वेळेला जेव्हा ते खरंच भुकेले असतात तेव्हा पटकन हे असे रोल करायचे. तर ठीक आहे, भाजी आमची बेसिकली जे स्टफिंग आहे ते स्टर फ्राय करून झालं. आता आम्ही कव्हरची म्हणजे वरण आपण जी पोळी करणार आहोत त्याची तयारी करू. भाजी आपली तयार झालेली आहे, म्हणजे स्टफिंग आणि कणिक नेहमीचीच कणिक आहे ना. हो. फक्त रंग रंग घातला मुलांना आवडेल. हा. ओके, हे झालेलं आहे. आता ते भरायचं आहे त्याच्यात. पोळी नेहमी एवढी करणार का? छोटी छोटी करणार. थोडं घट्ट भिजवलंय ना नेहमीपेक्षा, म्हणजे कोरडं आणि चांगलं असं. हे आपण डीप फ्राय करणार आहोत. छान कुरकुरीत होईल नाही का डीप फ्राय केल्यानंतर? डीप फ्राय आवडतच मुलांना आणि त्यांना कधीतरी असं आवडीचं द्यायलाच पाहिजे. तळणीचं काहीच हरकत नाही, पण त्यातल्या त्याच थोडंसं ते अजून पौष्टिक केलं तर आपल्याही मनाचं समाधान. ओके, व्यवस्थित तो बांधून दोन्ही बाजूनी पॅक केला म्हणजे सारण बाहेर नाही येणार. असेच आपण रोल्स करून घेऊया अजून आणि मग ते डीप फ्राय करू. तयार झालेले आहेत रोल्स तळणीसाठी. तर आता तेल तापलेलं आहे. आणि हे तुम्ही कशाबरोबर येता? केचप बरोबर. ओके, आपण अगदी फुल गॅसवर नाही हवे. जरा अति तेल तापलेलं असेल त्याच्यात नको, थोडस कमी तापलेलं असेल त्याच्यातच करायला पाहिजे ते. कारण मग ते आतून कच्चं राहील. आतून आपण पूर्ण ते व्हायला पाहिजे. तर खुसखुशीत होण्यासाठी ते तसं मंद गॅसवर दिसतंय. आणि मग ते मुलांना केचप बरोबर द्यायचं खायला.
मस्त लागेल ते भाज्या आणि सगळं. तर आता झालेलं आहे, आता डन आहे हे. तर तुम्हाला साहित्य कृती घ्यायला हरकत नाही. आणि तुम्ही जो हा फूड कलर वापरलाय, तर तुम्हाला नको असेल तर तुम्ही विदाऊट कलर वापरलात तरी सुद्धा खूपच छान लागणार, त्याच्याने काय चवीत फरक पडणार नाहीये. तर आतापर्यंत आम्ही काय काय केलं त्याचं साहित्य आणि कृती घ्या. व्हेजिटेबल रोल्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मक्याचे दाणे, चिरलेला कोबी, बारीक चिरलेला टोमॅटो, फरसबी, कांदा, भोपळी मिरचीचे तुकडे, वाफवलेल्या शेवया, खायचा रंग घालून मळून घेतलेली कणिक, कोथिंबीर, चाट मसाला, धणेपूड, जिरेपूड, साखर, मिरचीचा ठेचा आणि मीठ. कृती: प्रथम एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा, फरसबी, भोपळी मिरची, कोबी, मक्याचे दाणे, टोमॅटो आणि वाफवलेल्या शेवया घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये मिरची, चाट मसाला, जिरेपूड, धणेपूड, साखर आणि मीठ घालून सारण एकजीव करून घ्यावं. खायचा रंग घालून भिजवलेल्या कणकेच्या पाऱ्या लाटून त्यामध्ये सारण भरावं आणि रोल्स तयार करावेत. व्हेजिटेबल रोल्स डीप फ्राय करून सर्व्ह करावेत. रोल्स तयार झाले.